नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जे आपल्या पेपरमध्ये जीएस किंवा जे जीके विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे. आता जो आपला मागचा लेक्चर झाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाकीचं टॉपिक कुठनं करायचं आहे. ठीक आहे. आणि मी तिथे तुम्हाला विचारलं होतं की आपण जीकेचं तुमचा डिटेल व्हिडिओ घ्यायचा का. तर खूप विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. तर आपण आज जीके आणि जीएस कुठनं विचारलं जाते आणि काय विचारलं जाते तेच बघूया. ठीक आहे. तर बघा, सिलेबसकडे तुम्ही व्यवस्थित बघाल तर सर्वांना जीके हे 15 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. ठीक आहे. तर तुमचं जे TCSचं जीके असते ते IBPSच्या जीके पेक्षा थोडं टफ असते, कारण IBPS मोस्टली काय विचारते तर करंट अफेअर्स मधलं विचारते. ठीक आहे. मागचे जे 6-7 महिन्याचे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावर जास्ती क्वेश्चन्स असतात. आता तुमच्यापैकी कोणी BMCची एक्झाम जर दिली असेल तर त्यांना माहिती आहे की IBPSने काय विचारलं. ठीक आहे. मोस्टली काय तर 6 ते 7 महिन्याचं करंट येते. ठीक आहे. पण TCSचं तसं नाही. TCS काय करते तर करंट अफेअर्स तर विचारतेच, पण स्टॅटिक सुद्धा विचारते. ठीक आहे. स्टॅटिक जीके सुद्धा विचारते. तर आता आपण बघूया की TCSचं जीके कुठल्या कुठल्या टाईपचं असते आणि तुम्हाला काय काय करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला 1 वर्षाचे हे करंट अफेअर्स हे करायचेच आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. हे तुम्हाला करायचंच आहे 1 वर्षाचे. ठीक आहे. 2024-2025. ठीक आहे. तर पुढचा टॉपिक आहे जॉग्राफी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची जॉग्राफी सुद्धा विचारली जाते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे तर रिव्हर्स, काय रिव्हर्स, माउंटेन्स, ठीक आहे, नॅशनल पार्क्स, ठीक आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, टायगर रिझर्व, ठीक आहे, एलिफंट रिझर्व, बर्ड सँच्युरी, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, काय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स, रामसर साईट्स. ठीक आहे. आता हे अशा प्रकारचं पोर्ट्स वगैरे हे सगळं तुम्हाला विचारलं जाते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय करायचं स्टॅटिकमध्ये हे तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. आता पुढचं आहे इंडियन पॉलिटी. इंडियन पॉलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. काय बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर आहे आर्टिकल्स. आता जे पण महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याचं तुम्हाला फक्त ती डेफिनेशन माहीत पाहिजे, तर हे आर्टिकल काय सांगते. ठीक आहे. पुढचं आहे जे रिसेंटमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्यात त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. ठीक आहे. हे आता करंटमध्ये आलं, पण हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट किंवा जे लॉज हे पास झालेले आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर आहे म्युन्सिपाल्टी किंवा काय तर महानगरपालिका. आता महानगरपालिकेची एक्झाम असल्यामुळे महानगरपालिकेवर क्वेश्चन्स हे विचारले जातात. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या 15 क्वेश्चनमधले 1 ते 2 क्वेश्चन हे म्युन्सिपाल्टीवर बघायला भेटतील. ठीक आहे. तो हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर पुढचं आहे इंडियन हिस्ट्री. आता इंडियन हिस्ट्रीमध्ये काय तर परत मॉडर्न हिस्ट्री सगळ्यात महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता काही क्वेश्चन पेपरमध्ये मी मागचे जे क्वेश्चन पेपर चालले त्याच्यामध्ये काही ठिकाणी मेडिवल सुद्धा विचारलेलं आहे, पण हे इतकं असं म्हणजे सांगू शकत नाही की विचारलं जाईल का नाही. ठीक आहे. पण मॉडर्नवर तर क्वेश्चन असणारच आहे. ठीक आहे. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय तर जे गव्हर्नर झाले ते, त्या गव्हर्नरच्या काळात काय काय कामं झाली, जे ब्रिटिश सरकारने कायदे आणले होते ते, त्यानंतर काँग्रेसचे जे सेशन झाले होते ते, त्यानंतर जे आपले फ्रीडम फायटर्स आहेत ते, त्याबद्दल. ठीक आहे. आणि नंतरचं दुसरं आहे महत्त्वाचं ते आपले महाराष्ट्रातील समाजसुधारक. काय महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांच्या संबंधीचे जे पेपर किंवा त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा विचारल्या जातात. ठीक आहे. पुढचं आहे इंडियन कल्चर. आता इंडियन कल्चरमध्ये काय विचारलं जाते तर वेगवेगळ्या राज्याचे डान्सेस, मध्ये क्लासिकल असून दे किंवा फोक डान्सेस असून दे. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या राज्याच्या फेअर म्हणजे जत्रा आणि फेस्टिवल्स. ठीक आहे. पुढचं आलं GI टॅग. GI टॅग सुद्धा करंटमध्येच आलं. ठीक आहे. हे सुद्धा करंटचा पार्ट आहे. ठीक आहे. पुढचं आहे बुक्स, ऑथर्स किंवा बुक्स. ठीक आहे. आता हे बुक्स सुद्धा करंटवालेच, म्हणजे वर्षभरात जे बुक्स लॉन्च झालेले आहेत ते आणि त्यांचे ऑथर कोण आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर आलं टेम्पल्स वगैरे असतील ते. ठीक आहे. वेगवेगळ्या राज्यातील टेम्पल्स. पुढचा टॉपिक आहे आपला इंडियन इकॉनॉमी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते काय तर आत्ताच आपलं झालेलं बजेट. काय बजेट आणि काय तर इकॉनॉमिक सर्वे. बजेटच्या आधी आलेला इकॉनॉमिक सर्वे. आणि त्यानंतर आहे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक ज्या योजना झाल्यात त्या. ठीक आहे. आणि दुसरं काय तर बेसिक काही डेफिनेशन आहेत इकॉनॉमीच्या त्या. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे डिफेन्स अफेअर्स. आता हा जो टॉपिक आहे हा काय तर करंटचा टॉपिक आहे.
म्हणजे करंटमध्ये डिफेन्स रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथे विचारले जातील. उदाहरणार्थ काय तर नेव्ही, आर्मी, एअरफोर्स ह्यांनी जे एक्सरसाइज करतात दुसऱ्या वेगवेगळ्या देशांसोबत त्या एक्सरसाइज तुम्हाला विचारल्या जातात. नंतर आपल्या ज्या इंडियन संस्था आहेत त्या वेगवेगळ्या डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करत असतात, त्यांच्या संबंधी सुद्धा माहिती विचारली जाऊ शकते. ठीक आहे, एवढं तुम्हाला ते डिफेन्समध्ये बघायचं आहे. ठीक आहे, पुढचं आहे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी. आताचा सगळ्यात हॉट टॉपिक आहे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा मोस्टली करंट रिलेटेडच आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. करंट रिलेटेड कुठले तर ज्या बैठका होतात त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे काय तर COP, आणि नंतर दुसरे काही एन्व्हायरमेंट रिलेटेड करंटमधले क्वेश्चन्स असतील ते. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. पुढचं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर केलं जाते ते, इस्रो रिलेटेड काही मोहिमा असतील त्या. ठीक आहे, किंवा काही दुसरी नवीन टेक्नॉलॉजी असेल ती AI वगैरे त्यावर जे क्वेश्चन बनत असतील ते. ठीक आहे, आणि इस्रोप्रमाणे ज्या दुसऱ्या कंट्रीज आहेत त्यांच्यासुद्धा अंतराळातील मोहिमा. ठीक आहे, ह्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. आणि बाकी टेक्नॉलॉजी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील ते करंटमधलेच. हा सुद्धा करंटचा टॉपिक आहे. ठीक आहे, हा सुद्धा करंटचाच आहे. आणि पुढचा जो आहे अवॉर्ड्स हा सुद्धा करंटचाच आहे. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. जेवढे पण अवॉर्ड्स होतात मग ते एन्व्हायरमेंट रिलेटेड असून दे, मूवी रिलेटेड असून दे, आणि नोबेल प्राइज असून दे, किंवा दुसरे कुठलेही अवॉर्ड्स असून दे, जगातले आणि भारतातले सगळे अवॉर्ड्स हे तुम्हाला करायचेच आहेत. अवॉर्ड्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा टॉपिक आहे स्पोर्ट्स अफेअर. आता हा सुद्धा करंटचा टॉपिक आहे. ठीक आहे, स्पोर्ट्स तुम्हाला कुठला करायचा आहे तर जगातला सुद्धा आणि भारतातलं सुद्धा. ठीक आहे, आता स्पोर्ट्स रिलेटेड मी एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही व्यवस्थित जाऊन बघा. मी त्यामध्ये जवळपास 3 ते 4 महिन्याचे स्पोर्ट्सचे जे अफेअर्स आहेत म्हणजे करंटवाले ते मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, असे मी पूर्ण वर्षभराचे तुमचे घेणार आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ व्यवस्थित जाऊन बघा. मी त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि मला व्हिडिओच्या खालती फीडबॅक द्या, तुम्ही तुमची कमेंट टाकून फीडबॅक द्या. तो व्हिडिओ तुम्हाला मी इथे आय बटन आता येईल, त्या आय बटन क्लिक करा, तुम्हाला तिकडे तो दिसून जाईल. ठीक आहे, पुढचा आहे गव्हर्नमेंट स्कीम. आता हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. करंटचा टॉपिक आहे, करंटमध्येच करायचा आहे, पण महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन्स हा विचारला जातो. ठीक आहे, आता हे जे पण टॉपिक आपण बघितले त्याच्या रिलेटेड तुम्हाला जर क्वेश्चन्स किंवा तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा की सर आम्हाला व्हिडिओ हवे आहेत. तर त्याआधी तुम्ही तो स्पोर्ट्स अफेअरचा व्हिडिओ बघा, त्यावर फीडबॅक द्या, म्हणजे मी ती सिरीज कंटिन्यू करेल. ठीक आहे, आणि त्यामध्ये मी तुमचं फक्त स्पोर्ट्स अफेअर नाही तर सगळे घेऊया. आपण अवॉर्ड्स पण घेऊया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण घेऊया, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी पण घेऊया, डिफेन्स अफेअर्स पण घेऊया. ठीक आहे, पूर्ण 1 वर्षाचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बाहेर काही करायची गरज नाही. ठीक आहे, समजलं. पुढे जर तुम्हाला 1 वर्षाचे करंट अफेअरच्या माझ्या नोट्स हव्या असतील तर त्या तुम्हाला 149 रुपीजमध्ये भेटतील. आणि त्यासोबत तुम्हाला 100+ TCSचे वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन्स पेपर भेटतील. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही मराठी आणि इंग्लिश सेक्शन त्याच्यामधून व्यवस्थित तुम्ही करू शकाल. ठीक आहे, ह्याच्याबद्दल जी माहिती आहे ती मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. प्रिपरेशनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि पुढचं काय तुम्हाला अजून फ्री भेटेल तर TCSचे जे JEE आणि CEचे क्वेश्चन पेपर मागचे महानगरपालिकेचे झालेले आहेत तर ते तुम्हाला टेक्निकल सेक्शनसाठी खूप उपयोगाचे आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबतच फ्री भेटेल. ठीक आहे, तर जर ऑर्डर करायची असेल तुम्हाला तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करा आणि ह्या नंबरवर तुमचा ट्रान्झॅक्शन IDचा स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, मग तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स भेटून जातील. ठीक आहे, नोट्स आणि जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते. ठीक आहे, तर चला, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि GK GS रिलेटेड जो तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि तो माझा व्हिडिओ स्पोर्ट्स अफेअरचा बघायला विसरू नका आणि त्यावर फीडबॅक द्यायला विसरू नका. ठीक आहे, चला, थँक्यू.